हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज परत एकदा मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे होम मेड टोमॅटो केचप और यू कॅन से सॉस. मार्केटमध्ये मिळतो तो आर्टिफिशियल कलर असतो, त्यात खूप जास्त साखर घातलेली असते, विच इज नॉट गुड फॉर आवर हेल्थ. ओके, सो आपण आज एक नवीन छान आणि इझी अशी रेसिपी करणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 किलो टमाटे घेतलेले आहेत, त्यांना छानपैकी चिरून घेतलेला आहे. जास्त बारीक करायचं नाही आपल्याला. एका टोमॅटोच्या 4 फोडी झाल्या बस झालं. त्या मी कुकरमध्ये घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्याच्यामध्ये आपण आता मिरे लवंगा सुद्धा घालणार आहोत. मिरे घ्यायचे आपल्याला कमीत कमी 10-12 आणि लवंगा 5 ते 7. थोडंसं जिरा आणि मोहरी घालणार आहोत. याने खूप छान टेस्ट येते आपल्या सॉसला. आता मी 1 किलोला 1 पाऊण वाटी मी साखर घातलेली आहे. गोड तुम्हाला कसं हवं त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि 1 वाटी मी व्हिनेगर घातलेला आहे आणि 2 मोठे चमचे मी मीठ घातलेलं आहे. व्हिनेगर याकरिता घातले की त्याने टँगीपणा येईल आपल्या सॉसला, म्हणजेच आंबटपणा, आणि त्यासोबतच त्याची शेल्फ लाईफ वाढेल. ओके, आता हे छानपैकी आपण कुकरमध्ये घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण बंद केलेलं आहे. याला कमीत कमी 2 ते 3 आपल्याला शिट्या येऊ द्यायच्या आहेत. 2 ते 3 शिट्या झाल्यानंतर आपला कुकर थंड झाला की आपण ओपन केल्यावर आपल्याला दिसेल टमाटे आणि कांदेचं सगळं मिश्रण खूप छान शिजलंय. तुम्ही बघितलं असेल की मी बिलकुलही पाणी घातलेलं नव्हतं ज्यावेळेस मी कुकर लावला, पण आता कुकर उघडल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मोठं पाणी त्यात आलेलं आहे. सो म्हणून आपण पाणी घातलं नाही. ते पाणी काढून आपण जे जिन्नस आहे ते छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचं गार झाल्यावर. आणि आता त्याची छान पेस्ट आहे ती मी गाळून घेतलेली आहे. ज्या सगळ्या बिया असतात टमॅटोच्या किंवा जे मिरे जिरे काही राहिलेलं असेल ते आपल्याला वेगळं करायचं आहे. ते दाताखाली चांगलं लागत नाही. बघा, काढल्यानंतर किती छान प्युरी तयार झालेली आहे. इथे मी घरी असलेल्या जुन्याच टोमॅटो केचप किंवा जामच्या ज्या बाटली असतात आपल्या घरी त्याच मी यूज केलेल्या आहे. त्याला छान स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्यायचं आणि सुंदर कोरडं करून घ्यायचं. आणि ती जी आपली पेस्ट आहे ती आता आपल्याला छानपैकी गरम गॅसवर उकळू द्यायची आहे. ती छान आटवून घ्यायची आहे. कमीत कमी हाफ रिड्यूस झाला पाहिजे आपला सॉस. आणि तुम्हाला जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही आणखीही त्याला आटवू शकता किंवा अर्ध होईल इतपत योग्य आहे. छान गार झाल्यावर आपला सॉस हा एकदम रेडी आहे. तुम्ही चव घेतली तर बाजारातल्या सॉसपेक्षाही अगदी उत्तम असा सॉस आपला रेडी होतो. गार झाल्यानंतर आपल्याला फक्त बॉटलमध्ये भरून घ्यायचा आहे आणि गार झाल्यावरच त्याचं झाकण आपल्याला लावून हा फ्रीजमध्ये कमीत कमी 1 ते 1.5 महिना आरामात टिकतो. कारण आपण फक्त याच्यात व्हिनेगर यूज केलं आहे, बाकी काहीही मार्केटमधलं केमिकल आपण याच्यात टाकलेलं नाही आहे. सो ही एकदम इझी अशी रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. पण हो, तुम्ही लोक रेसिपी बघता पण सबस्क्राईब करत नाही, लाईक तर करत नाही आणि शेअर मुळीच करत नाही. तेही नक्की करत जा. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.